शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये आज नांदेड या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधामध्ये पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत टीकेचा सूरही लावलेला बघायला मिळाला। हजारो कोटींचा निधी मिळूनही महापालिकेमध्ये यश न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर रोष व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली। यावेळेला श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या। इतका निधी देऊनही जागा मिळत नसतील तर त्याची दखल घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसंच या परिस्थितीवरून त्यांनी आमदारांचे कान टोचत कार्यपद्धतीमध्ये देखील सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत। नांदेड उत्तर मध्ये 40 मधून 4 येणार। नांदेड दक्षिण मध्ये जे आहे जेवढ्या किती लढल्या 20 लढल्या त्याच्यातून एकही नाही आला। तर त्याच्या विरोधामध्ये जर कोण बोलत असेल तर त्याला कशाला रोखायचं तुम्हाला? भविष्यामध्ये तुम्हाला काय इकडे नगरसेवक निवडून यायचं नाहीये का? नगरसेवक व्हायचं नाही तुम्हाला? कडू पण जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे। निधी जेव्हा त्याचा बरोबर म्हणणं आहे की निधी एवढा दिल्यानंतर तो कसाही असं त्याचं पर्सनल रिलेशन आमदाराबरोबर काय ते मला सगळं माहिती आहे। सगळ्या गोष्टी मला माहिती आहे। त्याची बाजू घेऊन मी बोलत नाहीये। मी एका सामान्य शिवसैनिक कोणीही जर इकडे बोलायला उठलं तर दुसरा त्याला विरोध करतो इकडे। कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल 3 जिल्ह्यांची आढावा बैठक नांदेड या ठिकाणी पार पडली आहे। या बैठकीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या समस्या श्रीकांत शिंदे यांनी जाणून घेतल्या। या बैठकीच्या नंतर खासदार श्रीकांत शिंदे यांना ऑपरेशन टायगरच्या संदर्भात विचारलं असता त्यांनी ऑपरेशन टायगर वगैरे आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला पक्ष 2029 पर्यंत मजबूत करायचा आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। अरे ऑपरेशन टायगर तुम्हीच आहे सगळ्या गोष्टी न्यूज मध्ये देऊन बघा। आज पक्षाचं लक्ष जे आहे वेगळं आहे। पक्ष संघटनामध्ये आम्ही जे आहे ते भर देतोय। आज निवडणुका नाहीयेत कुठल्याही, तरी देखील पक्ष ग्राउंड वरती आहे, सर्व नेते ग्राउंड वरती आहे। आम्हाला येणाऱ्या 2029 पर्यंत जो आहे हा पक्ष जो आहे हा मजबूत करायचा आहे। ताकद जिथे पक्षाची कमी आहे तिथे ताकद जी आहे ती वाढवायची, एवढंच लक्ष आमचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।